म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑफर आल्याच असतील हो तर मग तुमचं काय मला नाही गायचं असं सांगणं होतं म्हणजे तुम्ही काय कारणं सांगितलीत त्यावेळेला? मी तिथलं वातावरण एक दोन गाणी गाऊन बघितलं. गायलीत पण हिंदी सिनेमांसाठी गाणी गायलात तुम्ही? हां एक दोन गाणी गाऊन बघितली पण तिथल्या लोकांचं वागणं हे काही विचित्र असल्यामुळे. पण विचित्र वागणं म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू? मी म्हटलं ना की मला उत्तम प्रकारे संसार करायचा होता आणि मला सोजवळ नवरा भेटला, त्यामुळे तिथे कुठेही लक्ष न देता तुम्ही इंडस्ट्रीतले अनेकांचं अनेक काय काय गोष्टी ऐकल्या पण असतील, तर मला गृहिणी म्हणून उत्तम प्रकारे माझ्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन, त्याचा अभ्यास मी 9वी पर्यंत पूर्ण घेतलेला आहे कारण मी सायन्स शिकलेली. पण या गोष्टीबद्दल तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर की आपण ते बघायला पाहिजे होतं, ते करायला हवं होतं असं वाटलं नाही की म्हणजे याच्यामध्ये एक भारतातली एक मोठी गायिका म्हणजे जी तुमचं काम मोठंच आहे त्याबद्दल काही शंकाच नाही, पण ते आणखीन मोठ्या वर्गासमोर जाणारं असं काहीतरी होऊ शकलं असतं, ते आपण त्याला नाही, त्याच्याकडे आपण त्यावेळेला दुर्लक्ष केलं असं कधीतरी मनामध्ये येतो विचार? नाही, कारण जेव्हा मी म्हटलं ना की एक दोन गाणी मी गाऊन पाहिली त्यावेळेला तिथल्या लोकांचं जे वागणं होतं ते मला काही पटलं नाही. मी म्हटलं ना की आईवडिलांचे जे संस्कार आहेत की नाही, आणि मग हे सत्र असं सुरू झालं की मी त्याच्यात भरपूर त्या कामात अडकले आणि मग फिल्म इंडस्ट्रीकडे जाण्याचा माझा इरादाच बंद झाला, कारण तिथे मिळणारी कोणालाही स्त्रीला मिळणारी वागणूक ही वेगळी असते. त्यामुळे माझं चाललं आहे ते छान आहे. मी जगभर जे कार्यक्रम करते आहे सगळीकडे